नमस्कार. आज आपण करणार आहेत 3 प्रकारचे पौष्टिक असे कोशिंबीर करणार आहेत आणि चवीला एकदम भन्नाट असे होते आणि झटकीपट 5 मिनिटामध्ये तयार होते. कोशिंबीर म्हणूनही खाऊ शकता किंवा सॅलड म्हणून खाऊ शकता. टमॅटोचं, गाजराचं आणि काकडीपासून पौष्टिक असं 3 प्रकारचे कोशिंबीर करणार आहेत. दुपारचं उन्हाचं जेवण जात नाही, मग 5 मिनिटामध्ये तयार होणे कोशिंबीर तयार करायची. रेसिपीला सुरुवात करू. ही मोठे 2 टमॅटो घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून घेऊन त्यातलं साल काढून घेतलेलं आहे. साल काढून बारीक असं चिरून घेणार आहेत. त्यामध्ये मोठे 2 चमचे दही टाकून घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ आणि एक छोटा चमचा लाल तिखट टाकणार आहे. मोठे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं, जाडसर कूट टाकलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा हे सगळं चांगलं मिक्स झालं आहे. त्यावरून तडका टाकून घेणार आहेत. 1 चमच्यावर तेल गरम झालं की त्यामुळे छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की त्या छोटा अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 कडीपत्त्याची पानं आणि 1 पिंच हिंग टाकायचं आणि त्यावरून चुरचुरत अशी फोडणी द्यायची. फोडणी टाकली की हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा झटकीपट असं 5 मिनिटामध्ये तर टमॅटो कोशिंबीर तयार झाली. आता आपण गाजरापासून कोशिंबीर करून घेणार आहे. हे 2 वाट्या गाजर घेतलेले आहे, त्याला स्वच्छ धुवून खिसून घेणार आहे. तुम्ही बारीक चिरून घेतलं तरी चालतं. त्यात कोथिंबीर टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. दही टाकून घेतलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं. दही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो, पण मी असं घट्ट कोशिंबीर करणार आहे त्यामुळे मी कमी दही वापरलेलं आहे. तुम्हाला जर पातळचं कोशिंबीर आवडत असेल तर दही थोडं जास्त वापरायचं. 1 चमच्यावर तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची, छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि 10 ते 12 कडीपत्त्याचे पानं टाकणार आहेत. 1 छोटा चमचा लाल तिखट टाकायचं. लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची तुकडे टाकले तरी चालतं. हे सगळं चांगलं तडकावर टाकून घेणार आहेत. असे चुरचुरीत फोडणी देऊन कोशिंबीर केली म्हणजे चवीला खूप छान अशी लागते. तुम्ही कोशिंबीर म्हणून किंवा सॅलड म्हणून खाऊ शकता. बघा हे सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता काकडीपासून कोशिंबीर करून घेऊ. हे 2 मोठ्या काकड्या घेतलेल्या आहेत, त्याला बी धुवून साल काढून घेतलेले आहेत आणि बारीक असं चिरून घ्यायचं. त्यात छोटा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 1 चमच्याभर लाल तिखट टाकलेलं आहे आणि पाऊण वाटी दही टाकून घ्यायचं. मोठे 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, जाडसर कूट आहे ते टाकून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कोशिंबीरमध्ये शेंगदाण्याचं कूट छान असं लागत आहे. यावरून तडका देणार नाहीत आपण, फक्त मिक्स करून घ्यायचं. बाकी छान असं पौष्टिक 3 प्रकारचे कोशिंबीर तयार झाल्या आणि झटकीपट तयार होतात 5 मिनिटामध्ये. दुपारी टायमाला जेवण जात नाही, मग झटकीपट असं कोशिंबीर तयार करायची किंवा तुम्ही सॅलड म्हणूनही खाऊ शकता. चपातीसोबत किंवा भातासोबत काही खाल्लं तरी चवीला खूप असं छान लागत आहे. आणि थंडगार अशी कोशिंबीर तयार झाली नाही 5 मिनिटात तयार होती. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.